म्हणूनच सर्व नामामध्ये चिदंबरांचीच शक्ती आहे. कलियुगात तीच शक्ती चिदंबर रूपात अवतरली. पूर्ण ब्रह्म चिदंबर भूमीवर मूळ नाम चिदंबरच धारण करून अवतरले. शिव चिदंबर हा महामंत्र आहे व यात उद्धार करण्याची फार मोठी शक्ती भरलेली आहे. चिदंबर स्वामींचे महाराष्ट्रात आगमन व वास्तव्य घडले ते त्यांच्या एक महान भक्तामुळे. गोदावरी नदीच्या तीरावर बाभुळगाव, गंगा, ता. वैजापूर, जी. औरंगाबाद या नावाचे एक खेडेगाव आहे. अत्यंत छोट्याशा अशा या गावात महान भागवत भक्त हरिसिंग व पतिव्रता लक्ष्मीबाई यांचे पोटी महाभक्त दास राजाराम यांचा जन्म झाला. अतिशय दुर्गम भाग, निर्जन प्रदेशात त्यावेळी निजामांचे राज्य होते. आई लक्ष्मीबाई, वडील हरिसिंग परदेशी, राजपूत, हे महान विठ्ठल भक्त होते. 20 वर्षे पायी पंढरपूर वारी करणारे गृहस्थ, 2 गावचे पाटील, नांदूर ढोक व नांदूर खंडाला, अशा या विठ्ठल भक्ताच्या घरी राजारामांचा जन्म मंगळवार सर्वजित नाम संवत्सर शके 1990 रोजी झाला. याच बाभुलगावात महान पंचाग्नी साधना करणारे द्वारकादास महाराजांचे वास्तव्य होते. ते हरिसिंग यांचे गुरु. राजाराम महाराज दररोज वडिलांबरोबर आश्रमात भागवत पुराण ऐकण्यासाठी जात असे. त्यांना वयाच्या 5व्या वर्षीपासूनच भागवत भक्तीचा छंद लागला. शिवपूजा, नामस्मरण, पुराणकथा असा नित्यक्रम चालू असतानाच द्वारकादास महाराजांनी राजारामांना सांगितले की, तुला वयाच्या 8व्या वर्षी देव भेटेल. त्याप्रमाणे जवळच असलेल्या बालेश्वराच्या मंदिरात चिदंबर स्वामींनी राजारामांना साधूच्या रूपात दर्शन दिले. तेव्हापासून राजाराम महाराजांना सर्व गोष्टीत विरक्ती आली. पुढे दुष्काळ पडला. वडिलांचे निधन झाले. घरात मन रमेना. तशातच आईच्या आग्रहास्तव झालेले लग्न. वडिलोपार्जित शेती होती परंतु त्यातही मन रमेना. पुढे त्यांना पेशव्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या होशंगाबाद, मध्य प्रदेश येथे शिलदार म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या हाताखाली 500 सैनिक होते. तेलंग देशीचा आंध्र प्रदेश ब्राह्मण कृष्णभट्ट यांनी राजाराम महाराजांची होशंगाबाद येथे भेट घेऊन सांगितले की, तुम्ही संत तुकाराम महाराजांचे अवतार असून त्यांचे राहिलेले कार्य तुम्हास पूर्ण करावयाचे आहे. अवतार श्रेष्ठ, द्विज कुलभूषण, पांडुरंग अवतार, उघड जगी चिदंबर. तेव्हा हो तो तुकाराम, आता झालो राजाराम, चिदंबर चरणी हो विश्राम, पावे दास राजाराम. हे ऐकून त्यांनी निजामाच्या नोकरीचा त्याग करून पंढरपूर गाठले. तेथे त्यांनी धर्मराज बडवे यांना देवाच्या भेटीची इच्छा बोलून दाखविली. बडव्यांनी त्यांना सांगितले की, विठ्ठल अवतार सध्या कर्नाटकातील मुरगोड येथे चिदंबर स्वामी या नावाने प्रगट झालेला आहे. त्यांनी राजाराम महाराजांबरोबर लिंबाजी नाईक व कानडी भाषा येणारा एक नोकर दिला. त्यांना घेऊन महाराज कुंदगोळ या गावी पोहोचले. तेथे एका लिंगायत वाण्याच्या गोठ्यात 3 दिवस मुक्काम झाले तरी स्वामींची भेट झाली नाही. 3ऱ्या दिवशी स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितले की, मी एक गरीब ब्राह्मण रूपात राहत आहे. अशा प्रकारे महाराजांची भेट झाली. राजाराम महाराजांना स्वामींचा सहवास लाभला. त्या काळात स्वामींनी अनेक लीला दाखविल्या. अनेक लोकांना भक्तीचा व ज्ञानाचा मार्ग दाखविला. ते सर्व अभंग रूपात राजाराम महाराजांनी स्वहस्ताक्षरात लिहून ठेवले आहेत. जवळपास 1.25 लाख अभंग मूळ स्वरूपात आजही श्री क्षेत्र बाभुलगाव येथे पाहावयास मिळतील. श्री चिदंबर महास्वामींनी आपल्या महान भक्ताला स्वयंभू मूर्ती निर्माण करून दिल्या व वचन दिले की तू मागे वळून न पाहता चालत राहा. मी तुझ्या पाठीमागे तुझ्या घरी वास करण्यासाठी येत आहे. परंतु काकती, बेळगाव जवळ येताच राजाराम महाराजांनी मागे वळून पाहिले व तेवढ्यात चिदंबर स्वामी त्या मूर्तीत लीन झाले. त्या स्वयंभू मूर्ती घेऊन राजाराम महाराज आपल्या घरी बाभुलगाव गंगा येथे आले. त्या मूर्तीची आपल्या वाड्यात स्थापना करणार, परंतु तो पेशवाईचा काळ असल्याने व ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनाही ज्यांचेकडून त्रास झाला त्याच तथाकथित धर्मरक्षकाकडून राजाराम महाराजांनाही त्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी विरोध झाला. कारण सांगितले की, प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीची स्थापना करता येणार नाही. परंतु पेशव्यांच्या हट्टाला न जुमानता राजाराम महाराजांनी मूर्ती तशाच घरात नेत असताना पेशव्यांनी गोळीबार केला. ती गोळी श्री चिदंबर स्वामींनी आपल्या दंडावर घेतली. मूर्तीच्या डाव्या दंडावर ही खूण आजही आहे. व मूर्तिरूप राजाराम महाराजांच्या वाड्यात जाऊन उभे राहिले. श्री चिदंबर स्वामी चालत असताना राजाराम महाराजांनी स्वतःचा शेला पायघडी म्हणून अंथरला होता.
त्यावर 12 पावलांच्या खुणा आजही मंदिरात पाहावयास मिळतात. या स्वयंभू मूर्तीची अजूनही प्राणप्रतिष्ठा झालेली नाही, कारण स्वतः श्री चिदंबर महास्वामीच चालत जाऊन तेथे उभे राहिले आहेत. आणि ते ठिकाण म्हणजे बाभुलगाव गंगा. श्री चिदंबर स्वामींची स्वयंभू मूर्ती ही फक्त गोदावरी तीरी राजाराम महाराजांच्या वाड्यातच आहे. अन्य कोठेही नाही, म्हणूनच येथील स्वामींच्या दर्शनाने मनुष्य कृत होतो. राजाराम महाराजांनी अभंग रूपात लिहिल्याप्रमाणे, मूर्ती करविली जैशी प्रगट सृष्टीसी, डावी अवतार कृत्य, म्हणवी चिदंबर सत्य. मूर्ती करविली पाषाण, तेने करावे भाषण, तरीच अवतार खरा, दास म्हणे चिदंबर. चिदंबर मूर्ती बोलवी पाषाण, अवतार जाण कळले तेव्हा. या अभंगातील अर्थाप्रमाणे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्यात संत माऊली ज्ञानेश्वरांची 9 लक्ष लोकांची दिंडी बाभुलगावात घेऊन येतील. त्यावेळी स्वामींच्या मूर्ती त्या सर्वांसमक्ष आशीर्वाद वचन देतील व माऊली संत ज्ञानेश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. त्याच वेळेस चिदंबर अवतार संपवतील. लाईक करा, सबस्क्राईब करा.